नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवर पुन्हा एकदा नव्याने आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी आरी एम्ब्रॉयडरी बॉर्डर. ही बॉर्डर कशी ड्रॉ केलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, त्यासाठी एक स्केल घेतली आहे. या स्केलने 10 सेंटीमीटर लांबीची एक लाईन ड्रॉ केलेली आहे. 10 सेंटीमीटर लांबीची लाईन ड्रॉ केली आहे आणि नंतर 2-2 सेंटीमीटरवर डॉट्स घेतलेले आहे आणि तिथून हा झिगझॅग पॅटर्न ड्रॉ केलेला आहे. सेम असाच वरच्या साईडनी सुद्धा करायचा आहे. आता हे 2 सेंटीमीटरमध्ये म्हणजे त्याच्या मिडल एक डॉट घ्यायचा आहे आणि त्या डॉटच्या दोन्ही साईडला अर्धा सेंटीमीटरवर डॉट्स घ्यायचे आहेत. बघा, ह्या प्रत्येक 2 सेंटीमीटरमध्ये एक डॉट घेतलेला आहे. म्हणजे तर 1-1 सेंटीमीटरवर डॉट्स येतात हे, आणि आडव्यामध्ये सुद्धा. आणि बघा, ही दुसरी सुद्धा याचप्रमाणे आपण ड्रॉ केलेली आहे. तर ते पॉईंट्स जोडून या प्रकारे दोन्ही साईडने झिगझॅग पॅटर्न घेतलेला आहे आणि ही डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा, ही डिझाईन करण्यासाठी हा जरी थ्रेड वापरणार आहे. जर आहे ही जर वापरणार आहे. तर आता आपण हे डिझाईन करायला सुरुवात करूया. बघा, इथे हा जो झिगझॅग पॅटर्न आहे एक, त्यावर आपण चेन स्टिच घेत आहोत. पहा, याप्रमाणे चेन स्टिच घ्यायची आहे. तुम्ही पहा तसं चेन स्टिच करते वेळी आपली निडलची पोझिशन कशी आहे. तर निडलची पोझिशन योग्य असली पाहिजे, म्हणजे चेन स्टिच अगदी फिनिशिंगमध्ये येतो आणि त्यामुळे फॅब्रिकसुद्धा गोळा होत नाही आणि फॅब्रिकला रिंकल्स दिसत नाहीत. तर बघा, निडलची पोझिशन व्यवस्थित असल्यामुळे चेन स्टिच अगदी फिनिशिंगमध्ये येते. आणि चेन स्टिच ही सारखी असली पाहिजे. काही स्टिचेस लहान, काही स्टिचेस मोठं असं होता कामा नये. तर सगळी स्टिचेस सारखे असले तर वर्कला फिनिशिंग दिसते आणि वर्क दिसायला सुंदर दिसते. तर वर्कची सुंदरता ही आपल्या फिनिशिंगवर असते. त्यामुळे वर्कमध्ये फिनिशिंगला अत्यंत महत्त्व आहे. तर बघा, आता इथे आपण ह्या दुसऱ्या पॅटर्नवर झिगझॅग पॅटर्न आहे त्यावर चेन स्टिच घेणार आहे. तर याप्रमाणे निडलची डायरेक्शन चेंज करून बघा, तुम्ही सुरुवातीला कसा पॉईंट आलेला आहे तसा पॉईंट आपल्या वर्कमध्ये यायला पाहिजे, जे शेप बरोबर दिसतो. तर बघा, आता इथून या आधीच्या झिगझॅग पॅटर्नवरून क्रॉस करून ही चेन स्टिच घेत आहे. तर चेन स्टिच अगदी चांगल्या प्रकारे येण्यासाठी चेन स्टिचच्या भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस करा. म्हणजे आपण चेन स्टिच अगदी व्यवस्थितपणे करू शकतो. कुठल्याही डायरेक्शनला जायचं असेल, उलटं सुलटं, आडवं तिरकं, तर आपण व्यवस्थितपणे करू शकतो. अशा प्रकारे चेन स्टिचची प्रॅक्टिस केली पाहिजे. तर आपण हे आरी वर्क अगदी इझिली करू शकतो. तर पहा, तुम्ही पाहतच आहात किती सुंदर असं दिसत आहे हे वर्क केलेलं. आणखी तर सुरुवातच आहे या वर्कची. तुम्ही पूर्ण वर्क पहा, तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे लक्षात येईल की वर्क किती छान झालेलं आहे. तर पहा, इथे आपली ही चेन स्टिच करून पूर्ण झालेली आहे. ही पहिली चेन स्टिच करून पूर्ण झालेली आहे आणि इथे सुद्धा पॉईंट आलेला आहे व्यवस्थित आणि गाठ मारून घेतलेली आहे. ह्या प्रकारे आपली झिगझॅग पॅटर्न करून झालेला आहे. आता आपण परत यामध्ये दुसरी एक लाईन घेणार आहोत. तर ती कशी घ्यायची तुम्ही पहा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर पुन्हा मध्ये याप्रमाणे आपल्याला स्टिच घ्यायचे आहे, चेन स्टिचेस घ्यायचे आहेत. पहा, इथे आता डायरेक्शन चेंज करायची आहे आणि पुन्हा उलट्या साईडनी आपल्याला चेन स्टिच करत जायचं आहे. आधी आपण पुढून चेन स्टिच करत आलेलो होतो मागे. आता मागून पुन्हा म्हणजे पुढून आता आपण मागे करत जात आहोत. म्हणजे आधी केलं त्याच्या आधी जी केली होती त्याच्या उलट्या केलेल्या आहे. तर तुम्ही या प्रकारे सुद्धा इथे हा एक गोल जो आहे शेप तयार झालेला आहे तो भरू शकता, म्हणजे डबल करू शकता. आणि आणखी दुसरा एक प्रकार मी तुम्हाला दाखवते. बघा, याप्रमाणे तुम्ही इथपर्यंत चेन स्टिच करत यायचे आहे आणि इथे गाठ घ्यायची आहे, कारण आपल्याला पुढच्या शेपमध्ये जायचं आहे. तर पुन्हा पुढचा शेप तिथून सुरुवात करायचा आहे शेपला. तुम्ही ज्याप्रमाणे स्क्रीनवर पाहत आहात त्याप्रमाणे तुम्ही अशाही प्रकारे ही डिझाईन करू शकता. मी आधी पहिल्या शेपमध्ये दाखवलं त्याप्रमाणे सुद्धा करू शकतात आणि आता आपण हे नंतरचे जे शेप्स दाखवत आहे तर त्याप्रमाणे सुद्धा करू शकतात. तुम्हाला जो प्रकार सोपा वाटेल त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. तर पहा, मला तरी वाटतं यामध्ये हे आपण इथे पटपट करून करतो आणि इथे गाठ मारून पुन्हा पुढच्या शेपमध्ये पटकन जाऊ शकतो. तर ही पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही ही पद्धत करू शकतात आणि तुम्हाला पहिली पद्धत सोपी वाटत असेल तर पहिली करू शकतात.
तर बघा आता आपण इथे जवळजवळ हा शेवटचा शेपसुद्धा होत आलेला आहे. आणि इथे पहा आता आपल्याला दुसऱ्या पॅटर्नला डबल लाईन घ्यायची आहे. तर तिथून पुन्हा निडलची डायरेक्शन चेंज करायची आहे आणि मागे चेन स्टिच करत करत जायचं आहे आपल्याला. तर तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल की आपल्याला चेन स्टिच ही कुठल्याही डायरेक्शन म्हणजे मागे पुढे अगदी चांगल्या प्रकारे केलं तर कुठलंही काम अगदी सहजपणे करू शकतो. आरिक वर्कमध्ये हे अगदी चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. तर पहा इथे सुद्धा गाठ घ्यायची आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला गाठ घ्यायची आहे. कारण आपण आधीच्या झिगझॅग पॅटर्नच्या मध्ये घेत आहोत, त्यामुळे आपण ते कंटिन्यू पुढे घेऊ शकत नाही. तर त्याला तिथे आपण तोडत तोडत घ्यायचं आहे आपल्याला. जे प्रत्येक शेपमध्ये मधला जो राऊंडमधला जो आहे राऊंड म्हणजे तो आपल्याला सेपरेट घ्यायचा आहे. तर बघा इथे सुद्धा आपल्याला ही डबल लाईन करून होत आलेली आहे आपली. आणि याप्रमाणे शेवटी गाठ घ्यायची आहे. बघा इथे गाठ मारून झालेली आहे. तर बघा तुम्ही पाहतच आहात किती सुंदर दिसत आहे हे डिझाईन. यानंतर आपण घेणार आहोत हा बारीक जरी थ्रेड आहे, अगदी पातळ आहे हा थ्रेड. तर A1 कंपनीचा आहे, मला ती भेटली आणि हे शुगर बीड्स यूज करणार आहे. मला जे जरी थ्रेड भेटला तो थ्रेड घेतलेला आहे. तर तो शुगर बीड्स लावण्यासाठी यूज करणार आहे. आणि ही 7 नंबरची निडल आहे जी की आपण मणी वर्कसाठी वापरतो, ती मणी लावण्यासाठी वापरतो ती निडल आहे. तर बघा याप्रमाणे मी इथे सुरुवातीला 3 मणी सोडलेले आहे. तुम्ही 1, 2 किंवा 3 असे मणी सोडू शकतात. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे तुम्ही मणी सोडून हे वर्क करू शकतात. तर पहा इथे हा थ्रेड जरासा जरीचा असल्यामुळे पटकन वर निघायला त्रास होतो आहे, म्हणून थोडं ओढावं लागतो आहे. तर बघा इथे काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3 असे मणी सोडलेले आहेत. तर इथे एक आपल्याला पॉईंट आला पाहिजे, त्यामुळे ते एकच मणी सोडला आहे. जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण जिथे आवश्यक आहे त्या पद्धतीने मणी सोडू शकतो. तर बघा तर या पद्धतीने आपण यामध्ये शुगर बीड्स वापरलेले आहे. आता इथे एकच सोडत आहे, तुम्ही एकही सोडू शकतात. आणि मी इथे निडलमध्ये हे सगळे बीड्स घेतलेले आहे, म्हणजे बरेचसे बीड्स घेतलेले आहे. 9 ते 10 बीड्स निडलमध्ये घेतलेले आहे. जास्त आहेत, 9 ते 10पेक्षा जेवढे निडलमध्ये बसले तेवढे घेतलेले आहे. तर तुम्ही सुरुवातीला 2-2, 3-3 जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत 1-1 सुद्धा घेऊ शकता, 2-2 घेऊ शकतात किंवा 3-3 घेऊ शकतात. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही निडलमध्ये हे बीड्स घेऊ शकतात. तर याचीसुद्धा तुम्ही खूप जास्त प्रमाणात प्रॅक्टिस करा. याच्यातसुद्धा उलटे सुलटे आपल्याला जशी म्हणजे निडल वर्कमध्ये जशी आवश्यकता असते निडलच्या डायरेक्शनची तशी तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला अगदी कुठल्याही प्रकारचं वर्क तुम्ही इझिली करू शकतात. तर पहा मी इथे आता एक बीड्स सोडते आहे. तर तुम्हाला इथे वाटत असेल की एक बीड्स सोडल्यामुळे त्यामध्ये खूप जास्त अंतर येतं, पण असं नाही. ते जेव्हा आपण आता हा फॅब्रिक रिंगला लावलेला असतो तेव्हा तो खूप ताणलेला असतो. तर बघा इथे आधी आपण बघूया, इथे हा एक पॉईंट येण्यासाठी व्यवस्थित पॉईंट आला पाहिजे इथे. तर तिथे त्या प्रमाणात बीड्स टाकायचे आहे आणि गाठ मारायची आहे. इथे सुद्धा आपण ह्या प्रत्येक शेपमध्ये वेगळं सेपरेटली गाठ मारणार आहोत, म्हणजे ते जो थ्रेड आहे तो पुढे कंटिन्यू करणार नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण तो गाठ मारून घेणार आहे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये नव्याने सुरुवात करणार आहोत. तर पहा इथे हा पूर्ण झालेला आहे. इथे गाठ मारायची आहे आणि पुन्हा खालचा थ्रेड कंटिन्यू तोच ठेवून आपण पुढे इथून स्टार्ट करायचं आहे. तर बघा इथे तर तुम्ही दोनही घ्या, खूप सुंदर दिसतं. आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला इथे गॅप दिसतो एक घेतल्यामुळे, पण हा आता थोडासा गॅप दिसतो. तसं जे कॅमेराला म्हणजे व्हिडिओला झूम केलेला आहे त्यामुळे तो गॅप दिसतो, एवढा दिसत नाही, थोडासा आहे. आणि जो आहे तो फॅब्रिक रिंगचा काढल्यानंतर तो गॅप दिसत नाही. ते जे बीड्स आहे अगदी जवळजवळ दिसतात, आपल्याला वर्कमध्ये दिसतं, कारण आपण फॅब्रिक ताणलेला असतो. तर इथे तशा प्रकारे गॅप दिसत नाही. जे एवढा थोडासा दिसला तर चालतो, तो नंतर आपण फॅब्रिक काढून घेतल्यानंतर दिसत नाही. तर पहा इथे हा आपला शेवटचा शेपसुद्धा म्हणजे होत आलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे हे वर्क. आता आपण यामध्ये वापरणार आहोत ग्लास ट्यूब आणि शुगर बीड्स, कलरमधले शुगर बीड्स वापरणार आहोत. तर बघा इथे ह्या ग्लास पाईप घेतलेले आहे, ग्रीन कलर आहे त्यांचा, म्हणजे फॅब्रिकचा जो कलर आहे त्याला थोडासा मॅच होतो तो कलर. तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरसुद्धा वापरू शकतात तुम्हाला पाहिजे असेल तर. इथे तुम्ही गोल्डन कलरचे जे असतात पाईप्स, ग्लास पाईप ते सुद्धा वापरू शकतात.
आणि याच्यापेक्षा थोडासा मोठा आकार असलेला सुद्धा म्हणजे लांब असलेले पाईपसुद्धा वापरू शकतात. तर पहा इथे याप्रमाणे हे पाईप्स लावत आहे. तर इथे सुद्धा एक स्टिच पाईप लावल्यानंतरचा आणखी एक स्टिच घ्यायचा आहे आणि पुन्हा तो स्टिच मागे घ्यायचा आहे, मोठा स्टिच पुढचा, आणि तिथून दोन्हीच्या मधून काढून पुन्हा एक मोठा स्टिच घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ग्लास पाईप टाकून पुन्हा स्टिच मागे घ्यायचा आहे. तर बघा याप्रमाणे ग्लास पाईप लावायचा आहे. पहा 3 ग्लास पाईप लावून किती सुंदर असं हे डिझाईन दिसत आहे. तर पुन्हा आपण या साईडला सुद्धा एक स्टिच घ्यायची आहे, वरती स्टिच काढायचा आहे पुढे आणि त्यामध्ये शुगर बीट टाकलेला आहे आणि त्याच्या पुढे आणखी एक स्टिच घेऊन पुन्हा स्टिच काढून तो मिडलला घेतलेला आहे. इथे पण पहा. तर तुम्ही असंही करू शकता, जिथे गरज असेल तिथे आपण डबल स्टिच घ्यायचे आहेत, चेन स्टिचेस, आणि पुन्हा मागे एक स्टिच घेऊन इथे गाठ घ्यायची आहे. तर पहा इथे सुद्धा गाठ मारून झालेली आहे. आता पुन्हा पुढच्या 2 शेपमध्ये आपण हे ग्लास पाईप लावणार आहोत. तर पहा याप्रमाणे या पूर्ण डिझाईनवर आपण हे ग्लास पाईप लावणार आहोत. तर पहा किती सुंदर अशी ही डिझाईन तुम्ही नेकलाईन भोवती करू शकतात, म्हणजे ब्लाऊजला करू शकतात, स्लीव्सला करू शकतात, तसेच साडी, लेहंगा या आरी वर्क एम्ब्रॉयडरी डिझाईन वापरून तुम्ही त्या कॉस्ट्युमची शोभा खूप वाढवू शकतात. तर पहा या प्रकारे ह्या सगळ्या डिझाईनवरही करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला स्पीडने दाखवते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. तर सगळीकडे सारख्याच पद्धतीने आपल्याला हे ग्लास पाईप लावायचे आहे. तर पहा इथे आपले हे ग्लास पाईप लावून होत आलेले आहे. तर तुम्ही पाहतच असाल की ही डिझाईन किती सुंदर दिसते आहे. तर तुम्ही ही डिझाईन घरच्या घरी अशा प्रकारे करू शकता. तर इथे हे पूर्ण झालेलं आहे. नंतर आपण पुढे वापरणार आहोत फॅब्रिकला आणि ग्लास पाईपला मॅचिंग आपण हे बीड्स घेतलेले आहे. सारखे मिळतात, त्याचा कलर आहे थोडासा अगदी परफेक्ट मॅच होत नाही ते, परंतु त्यासारखे घेतलेले आहेत. तर आपण जास्त कलर न वापरता ही एका कलरमध्ये खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार करू शकतो. तुम्ही पाहतच आहात खूप सुंदर असं दिसत आहे हे. आणि केवळ आता इथे तर गोल्डन कलरचे बीड्स झालेले आहे, गोल्डन जर झालेली आहे, परंतु तुम्ही हे सगळं काम गोल्डनमध्ये करू शकता. जसे की सगळे म्हणजे जे मधले बीड्स आहेत ते फक्त तुम्हाला वेगळा कलर वापरावा लागेल. ग्लास पाईप गोल्डन आणि बाकीचे मटेरियल गोल्डन आणि मधले बीड्स हा थोडासा वेगळा कलर वापरून तुम्ही म्हणजे खूप सुंदर असं डिझाईन तयार करू शकतात. तर तुम्ही घरच्या घरी इतके सुंदर डिझाईन तयार करू शकतात. हे डिझाईन तुम्ही मार्केटमध्ये रेडीमेड घ्यायला गेला तर तुम्हाला ते जास्त कॉस्टली पडेल, कारण यासारखे वर्कचे रेट जास्त असतात. तर तुम्ही हे घरच्या घरीसुद्धा अगदी इझिली करू शकतात. तर पहा इथे आपला हे पूर्ण वर्क होत आलेलं आहे. शेवटचे मध्ये आपण हे 3 बीड्स टाकत आहोत आणि इथे गाठ मारून घेतात. तुम्ही मधले हे बीड्स कसे लावले ते तुम्ही स्क्रीनवर पाहिलेच असेल. प्रत्येक ठिकाणी आपण गाठ घेतलेली आहे सेपरेटली, तिथे आपण ते लावलेले आहेत. तर पहा किती सुंदर अशी ही आरी एम्ब्रॉयडरी बॉर्डर तयार झालेली आहे आणि तुम्ही त्याचा पाहिजे त्या कॉस्ट्युमर यूज करू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या पुढच्या अशा छानशा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.